काय झालं आपलं 12वी काय आधी? हा 12वी. हा 12वी वाले 11वी वाले नाही. क्या बघा था रे? मोनो हाइब्रिड क्रॉस, डाई हाइब्रिड क्रॉस, 18 क्या कुछ? टेस्ट क्रॉस, बॅक क्रॉस, प्रोजेनी किंवा ऑफस्प्रिंगची क्रॉसिंग केली आपण पॅरेंट सोबत, बरोबर आहे. क्रॉसिंग ऑफ ऑफस्प्रिंग विथ एनी वन ऑफ द पॅरेंट इट्स टर्म्ड ॲज अ बॅक क्रॉस, अँड क्रॉसिंग ऑफ a offspring with a homozygous recessive parents it's termed as a test cross. to test the genotype of, काय करायचं आपल्याला, प्रोजेनीचा जो जिनोटाइप आहे तो होमोझायगस आहे की हिट्रोझायगस आहे हे आपल्याला डिटेक्ट करायचं आहे. फॉर दिस डिटेक्शन वी यूज अ बॅक क्रॉस, सॉरी टेस्ट क्रॉस, बरोबर आहे. टेस्ट करण्यासाठी यूज केला जाणारा क्रॉस, सिंपली त्याला टेस्ट क्रॉस म्हणणार. आणि बॅक क्रॉस काय म्हणणार आपण, ऑफस्प्रिंगला आपण क्रॉस करायला कशासोबत, त्याच्या पॅरेंटल ऑर्गॅनिझम सोबत. त्याच्यानंतर मोनोहायब्रिड क्रॉस आपण केलता बा. मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये आपण जिनोटायपिक रेशो, फिनोटायपिक रेशो कॅल्क्युलेट केलते. जिनोटाइप, फिनोटाइप, इनिशियली आपण पॅरेंटचं सिलेक्शन केलं, सिलेक्शन करून त्याचे गॅमेट्स पाडले, गॅमेट्स पाडून आपण पुढे काय केलं, त्यांची क्रॉसिंग केली, फर्टिलायझेशन केलं. आणि फर्टिलायझेशन नंतर पुढची जी नेक्स्ट प्रोजेनी तयार व्हावी त्या प्रोजेनीला आपण पुन्हा सेल्फ करतो. सेल्फ करणं म्हणजे काय करणं, सेल्फिंग करणं. त्याच सेम टाईपच्या जिनोटाइप सोबत त्याची क्रॉसिंग करणं, त्याला आपण सेल्फिंग कन्सिडर करतो, बरोबर आहे. तर इथपर्यंत आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं आहे. लक्षात तुम्हाला एक होमवर्क दिलं डाय हायब्रिड क्रॉसचं, केलंय का कोणा रे? डाय हायब्रिड क्रॉस करून पाहिलाय? डाय हायब्रिड क्रॉसचा मला फिनोटायपिक रेशो सांगा. फिनोटायपिक रेशो, जिनोटायपिक रेशो सांगा डाय हायब्रिड क्रॉसचा. सोपं 9:3:3:1 असा काही रेशो तुमचा आला असेल डाय हायब्रिड क्रॉसचा. आलाय का काही रेशो तसा रे? डाय हायब्रिड क्रॉस आणि मोनोहायब्रिड क्रॉसचा रेशो काय आलेला आपला? जिनोटायपिक रेशो, जिनोटायपिक रेशो ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस 3:1. काय केलं आपण? क्रॉसिंग करावं आपण होमोझायगस पॅरेंटची, बरोबर आहे. पॅरेंटचा जिनोटाइप, आता आज आपल्याला डाय हायब्रिड क्रॉस तुम्हाला करून दाखवतो मी. जिनोटाइप, जिनोटाइप ऑफ अ पॅरेंट, एक आपण प्युअर टॉल प्लांट आणि प्युअर डॉर्फ प्लांट या दोन मध्ये आपण इनिशियली क्रॉसिंग करतो, बरोबर आहे. मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये प्रॉब्लेमॅटिक अप्रोच आहे थोडासा, तुम्हाला प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करता यायला पाहिजे. अगोदरच मी सांगितलं तुम्हाला जेनेटिक्सचे आपण प्रॉब्लेम सोबत स्टडी करणार आहेत बा, बरोबर आहे. जेनेटिक्सचे प्रॉब्लेम जसं तुम्ही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तुमच्या फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये स्टडी करता, तसेच सेम न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपल्याला इथं जेनेटिक्समध्ये स्टडी करायचे. आणि साधे सिंपल एकदम प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला थोडंसं बेसिक नॉलेज असलं या पर्टिक्युलर कन्सेप्टचं, होमोझायगस म्हणजे काय, हिट्रोझायगस म्हणजे काय, होमोझायगस डॉमिनंट म्हणजे काय, होमोझायगस रिसेसिव्ह म्हणजे काय, हिट्रोझायगस डॉमिनंट म्हणजे काय, या कंडिशन जर तुम्हाला लक्षात येत असताल तर तुम्हाला हे क्रॉस खूप इझिली करता येतात. आणि तुम्हाला थोडंसं नॉलेज असलं पाहिजे मिओसिसचं, गॅमेटोजेनेसिसच्या प्रोसेसचं आणि फर्टिलायझेशनचं. त्या बेसिसवर तुम्ही इझिली हे क्रॉसेस करू शकता. तर काय करायचंय, या दोन पर्टिक्युलर होमोझायगस प्लांट्स मध्ये आपल्याला क्रॉसिंग करायची, बरोबर आहे. त्यांचा फिनोटाइप तर आपल्याला इझिली ऑब्झर्व व्हायला, फिनोटाइप एक्सटर्नल अपीयरन्स आपल्याला त्यांचं दिसायला की एक टॉल प्लांट आहे आणि एक डॉर्फ प्लांट आहे. फक्त आपण काय केलंय, हे जे टॉल आणि डॉर्फ प्लांट सिलेक्ट केलेले आहेत, हे टॉल आणि डॉर्फ प्लांट होमोझायगस टाइपचे आहेत, एवढं आपल्याला क्लिअरली लक्षात असलं पाहिजे. homozygous tall is crossed with a homozygous dwarf plant. Capital T is crossed with a small t, small t. Capital T, small t. Genotype त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचा homozygous tall plant आहे. तर त्या homozygous tall plantचा जिनोटाइप आपण सांगितला, दोन्ही पर्टिक्युलर जीन डॉमिनंट टाइपचे आहेत. कॅपिटल टी, स्मॉल टी. आता असा टाइपचा जिनोटाइप असणार आहे, एकच पर्टिक्युलर होमोझायगस कंडिशन आहे, हिट्रोझायगस कंडिशन नाही, काय नाही, बरोबर आहे. म्हणजे टोटल एकाच टाइपचे गॅमेट इथं प्रोड्यूस करणं पॉसिबल आहे.
तर ह्या इंडिव्हिज्युअल गॅमेटोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये गॅमेटोजेनेसिसच्या प्रोसेसनं काय करेल, एकाच सिंगल टाइपचे गॅमेट प्रोड्यूस करेल. कसे गॅमेट प्रोड्यूस करेल पहा, इट विल प्रोड्यूस अ गॅमेट्स with one dominant gene and it will produce, second parents will produce a gametes with a small t gene. गॅमेट्सचं प्रोडक्शन झालं गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस झाल्यानंतर आपल्याला पुढची नेक्स्ट स्टेज माहिती आहे काय होणार आहे, या दोन पर्टिक्युलर गॅमेट्सचं आपण फ्युजन करणार आहेत, ज्याला आपण फर्टिलायझेशन or it is also termed as a syngamy. Fertilization or syngamy. During the process of fertilization, two haploid gametes fuse with each other to form a single diploid cell, that is the zygote. आणि झायगोट पासून पुढे त्याची एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होईल. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या नंतर फिटसची डेव्हलपमेंट होईल आणि फायनली एक कंप्लीट सीड्सचं आपण फॉर्मेशन करतो जर आपण प्लांटला कन्सिडर करत असतो तर, आणि कंप्लीट एका न्यू बेबीचं किंवा न्यू चाइल्डचं फॉर्मेशन होईल जर आपण ॲनिमलच्या बाबतीत डिस्कस करत असतो तर. तर काय झालंय, या दोन पर्टिक्युलर हॅप्लॉइड गॅमेटचं फ्युजन व्हालंय. दिस फ्युजन विल लीड टू द फॉर्मेशन ऑफ हिट्रोझायगस झायगोट. बरोबर आहे, हिट्रोझायगस कंडिशन आहे, एक कॅपिटल टी एक स्मॉल टी जीन आहे. अशाच पर्टिक्युलर जिनोम असणाऱ्या ऑर्गॅनिझमला आपण त्याच सेम टाईपच्या जिनोम असणाऱ्या ऑर्गॅनिझम सोबत जर क्रॉसिंग केली तर कोणत्या टाईपचे, आता एक हिट्रोझायगस कंडिशन आहे तर दोन टाईपचे गॅमेट आपल्याला इथे प्रोड्यूस केलेले पाहायला मिळतात. बरोबर आहे. आपण गॅमेट, नंबर ऑफ गॅमेट साठी आपण एक सिंपल फॉर्म्युला सांगितलं होतं, हाऊ मेनी गॅमेट्स आर फॉर्म इन अ पर्टिक्युलर कंडिशन. एखाद्या गिवन कॉम्बिनेशन मध्ये किती टाईपचे गॅमेट प्रोड्यूस केले जाऊ शकतात, त्यासाठी आपण फॉर्म्युला सांगितला 2 raised to the power of n. 2 raised to the power of n एक हिट्रोझायगस कंडिशन आहे, सिंगल हिट्रोझायगस आहे म्हणजे 2 raised to the power of 1, आणि पॉवर मध्ये आपण त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये घेत असतो. 2 raised to 1 is equal to 2. There are chances of formation of a two types of gamete by the single heterozygous parental cell. जी सिंगल हेट्रोझायगस पॅरेंटची सेल आहे त्याच्यामध्ये दोन टाईपचे गॅमेट प्रोड्यूस करण्याचे चान्सेस आहेत. बरोबर आहे. ही जी पर्टिक्युलर प्रोजेनी प्रोड्यूस केलेली आहे या पर्टिक्युलर प्रोजेनीला आपण म्हणतो F1 प्रोजेनी. बरोबर आहे, F1 प्रोजेनी किंवा फर्स्ट फिलियल जनरेशन आपण त्याला कन्सिडर करतो. आता या फर्स्ट फिलियल जनरेशन मध्ये आपण सेल्फिंग केली. सेल्फिंग म्हणजे सेम टाईपच्या पॅरेंट सोबत त्याची जर क्रॉसिंग केली, इंडिव्हिज्युअल सोबत जर क्रॉसिंग केली तर आपल्याला पुढे अगेन एकदा पुन्हा गॅमेटोजेनेसिस, या पर्टिक्युलर गॅमेटोजेनेसिस मध्ये जसं इनिशियली एकाच सिंगल टाईपचे गॅमेट प्रोड्यूस होऊ लागले, आता एकाऐवजी दोन टाईपचे गॅमेट प्रोड्यूस होतात. कोणते कोणते दोन टाईपचे गॅमेट प्रोड्यूस होतात, अ गॅमेट कंटेनिंग अ कॅपिटल टी जीन अँड अ अदर गॅमेट विच कंटेन अ स्मॉल टी जीन. तशीच सेम कंडिशन इकडे सुद्धा, गॅमेट कंटेनिंग डॉमिनंट जीन, गॅमेट कंटेनिंग अ रेसेसिव्ह जीन. एक डॉमिनंट जीन असणारा एक रेसेसिव्ह जीन असणारा, कारण प्रत्येक गॅमेटमध्ये जो जीन पुढे ट्रान्सफर होणार आहे त्या हेट्रोझायगस कंडिशन मध्ये दोन्ही जीन्सला इक्वल चान्सेस आहेत पुढच्या गॅमेटमध्ये ट्रान्सफर होण्याचे. मग आपण दोन्ही चान्सेस कन्सिडर करायला, बोथ द चान्सेस आर कन्सिडर हियर. जसं लाईक आपण सांगितलं कॅपिटल टी स्मॉल टी आहे तर कॅपिटल टी 50% गॅमेट मध्ये जाऊ शकते आणि स्मॉल टी 50% गॅमेट मध्ये, तर चान्सेस इक्वल आहेत. जसं मेल किंवा फिमेल पुढची प्रोजेनी असेल, मुलगा होईल किंवा मुलगी होईल, याचे चान्सेस किती आपण कसे कॅल्क्युलेट करतो, डिवायडेड बाय 2. बरोबर आहे, त्याला आपण 50% चान्सेस कन्सिडर करतो. सो इथं कोणता जीन ट्रान्सफर होईल, डॉमिनंट जीन ट्रान्सफर होईल का रेसेसिव्ह जीन ट्रान्सफर होईल, याचे चान्सेस सुद्धा किती आहेत, 50% चान्सेस आहेत. तर 50% गॅमेट विल बी फॉर्म विथ अ डॉमिनंट जीन अँड 50% गॅमेट्स विल बी फॉर्म विथ अ रेसेसिव्ह जीन. आता गॅमेटोजेनेसिसची प्रोसेस झाली, गॅमेटोजेनेसिस नंतर अगेन पुन्हा एकदा काय होईल, फर्टिलायझेशन होईल, सिंगॅमी होईल, जसं आपण इनिशियल स्टेप मध्ये सांगितलं होतं F1 प्रोजेनी प्रोड्यूस करण्यासाठी. आता आपल्याला F2 प्रोजेनी प्रोड्यूस करायची, तर F2 प्रोजेनी प्रोड्यूस होते वेळेस आता गॅमेटच्या फ्युजनचे चान्सेस आपल्याला पाहिजे. गॅमेट ट्रान्सफरचे चान्सेस आपण कॅल्क्युलेट केले 50-50%, तसं गॅमेट फ्युजनचे चान्सेस आपल्याला कन्सिडर करायचे. या दोन पर्टिक्युलर पॅरेंट पैकी एक मेल पॅरेंट आहे आणि एक फिमेल पॅरेंट आहे, मॅटर्नल साइड आणि पॅटर्नल साइड. बरोबर आहे, दोन्ही पर्टिक्युलर पॅरेंट कडे दोन दोन टाईपचे गॅमेट्स आहेत. आता कोणत्या गॅमेट कोणत्या पर्टिक्युलर फिमेल गॅमेट सोबत जाऊन फ्यूज होईल याचे चान्सेस पहा. क्रिस क्रॉस पॅटर्न आपल्याला दाखवता येते, क्रिस क्रॉस पॅटर्न किंवा साधा सिंपल, तुम्हाला लॉजिकली एकदा जर तुम्हाला ते सांगितलं तुमच्या कधी विसरणार नाही. काय करायचं, एका साइडचे गॅमेट आपण एका साइडला लिहून टाकू. मेल साइडचे गॅमेट्स आहेत आपण इथं लिहून टाकले, मेल गॅमेट कंटेनिंग अ डॉमिनंट जीन, मेल गॅमेट कंटेनिंग अ रेसेसिव्ह जीन.
त्याच्यासमोर आपण काय करणार, फिमेल पार्टनर जो आहे त्या फिमेल पार्टनरचे गॅमेट्स आपण दोन असे ॲरो दाखवणार, एक कॅपिटल टी स्मॉल टी, त्याच्यानंतर पुन्हा या स्मॉल टी सोबत एक कॅपिटल टी, दुसरा आणखी एक आपण लिहिणार स्मॉल टी, आणि डायरेक्टली फ्युजन दाखवायचं त्यांचं. दिस गॅमेट विल बी फ्यूज विथ दिस फिमेल गॅमेट, आणि कॉम्बिनेशन पुढे झायगोट मध्ये काय तयार होईल, कॅपिटल टी. या टाइपनं जर क्रॉसिंग झाली, या टाइपनं जर फ्युजन झालं तर काय तयार होईल कॉम्बिनेशन, कॅपिटल टी स्मॉल टी. इथं काय तयार होईल, स्मॉल टी कॅपिटल टी, स्मॉल टी झाली नवीन कॉम्बिनेशन तयार. काय मिळालं आपल्याला, टोटल 4 टाइपचे इंडिव्हिज्युअल मिळाले, ज्याच्यामध्ये कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी त्याच्यानंतर कॅपिटल टी झालं, कॅपिटल टी स्मॉल टी झालं, पुन्हा अगेन एकदा कॅपिटल टी स्मॉल टी आणि एक स्मॉल टी. असे टोटल 4 टाइपचे झायगोट किंवा 4 टाइपची प्रोजेनी आपल्याला ऑप्टेन होऊ शकते जर आपण होमोझायगस प्लांट्स मध्ये क्रॉसिंग जर केली तर, किंवा मोनोहायब्रिड क्रॉस जर आपण केला तर. आता या जिनोटाइपचा फिनोटाइप काय असेल, कॅपिटल टी स्मॉल टी, दिस इंडिव्हिज्युअल विल बी टॉल, कॅपिटल टी हा सुद्धा टॉल असेल, त्याच्यानंतर कॅपिटल टी स्मॉल टी हा सुद्धा टॉल इंडिव्हिज्युअल आहे, आणि स्मॉल टी हा डॉर्फ टाइपचा इंडिव्हिज्युअल असेल, कारण होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन आहे, बरोबर आहे. आता याच्यावरून आपल्याला फिनोटाइपिक रेशिओ कॅल्क्युलेट करायचा आहे, फिजिकल अपीअरन्स रेशिओ ऑफ प्रोजेनी प्रोड्युस्ड इन अ F1 और सबसिक्वेंट जनरेशन. F1 जनरेशन मध्ये किंवा पुढच्या सबसिक्वेंट जनरेशन मध्ये जे टोटल ऑफस्प्रिंग प्रोड्यूस केले त्यांच्या फिजिकल अपीअरन्स नुसार आपण त्यांचा रेशिओ कॅल्क्युलेट करायला. तर काय, टॉल किती आहेत, 3 टॉल्स आहेत आणि एक इंडिव्हिज्युअल कसा आहे, डॉर्फ आहे. तर टोटल फिनोटाइपिक रेशिओ काय असेल, द फिनोटाइपिक रेशिओ ऑफ दिस मोनोहायब्रिड क्रॉस इज 3:1. आणि जिनोटाइपिक रेशिओ काय असेल रे, जिनोटाइपिक पा कॅपिटल टी एक वेळेस आहे, कॅपिटल टी स्मॉल टी 2 वेळेस आहे, स्मॉल टी 1 वेळेस आहे. 1:2:1 इज अ जिनोटाइपिक रेशिओ ऑफ अ मोनोहायब्रिड क्रॉस. असंच सेम कॅल्क्युलेशन मी तुम्हाला डायहायब्रिड क्रॉस साठी करायला सांगितलं होतं. डायहायब्रिड क्रॉस साठीचं कॅल्क्युलेशन कसं करणार, त्याचे गॅमेट कसे पाडणार, तुमच्या बुक मध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तो टेबल फक्त रिकामा दाखवलेला आहे, तो टेबल आपल्याला भरायचा आहे, बरोबर आहे. कसा भरणार टेबल तो पहा. हे झालं सगळ्यांचं. हा मोनोहायब्रिड क्रॉस क्लिअर आहे सगळ्यांना. जिनोटाइपिक रेशिओ फिनोटाइपिक रेशिओ मध्ये काही प्रॉब्लेम वाटायला, गॅमेट कसे पाडले हे सगळं लक्षात आलंय. अजित, शिवाजी, करण, सगळ्यांना लक्षात आलंय. शिंदे, गांडगे, ओके. चला तर पुढचा सेकंड टाइपचा क्रॉस आपल्याला स्टडी करायचा आहे, डायहायब्रिड क्रॉस. पण सिंगल कॅरेक्टर सिलेक्ट करून केलेला जो क्रॉस होता, हाईट आपण एक सिंगल कॅरेक्टर सिलेक्ट केलं, एक सिंगल कॅरेक्टर सिलेक्ट करून केलेला जो क्रॉस आहे त्या पर्टिक्युलर क्रॉसला आपण मोनो हायब्रिड क्रॉस कन्सिडर करतो. इन द सेम वे इफ वी कन्सिडर 2 कॅरेक्टर्स, जर आपण 2 कॅरेक्टर कन्सिडर केले किंवा 2 कॅरेक्टर आपण सिलेक्ट केले क्रॉसिंग साठी, तर त्यावेळेस त्या पर्टिक्युलर क्रॉसला आपण म्हणतो डायहायब्रिड क्रॉस. आणि मेंडलनं काय केलं तेव्हा, मेंडल परफॉर्म अ सेव्हरल मोनोहायब्रिड अँड डायहायब्रिड क्रॉसेस अँड ऑब्टेन अ सेम रिझल्ट, बरोबर आहे. आणि त्याच पर्टिक्युलर रिझल्टच्या बेसिसवर या मेंडलनं त्याचे इनहेरिटन्सचे लॉज प्रपोज केलेले. आता जसं आपण काल हाईटचा जो ट्रेट होता, तो हाईटचा ट्रेट आपण सिलेक्ट करून क्रॉसिंग केली, टॉल आणि डॉर्फ प्लांट मध्ये आपण होमोझायगस प्लांट्स मध्ये क्रॉसिंग केली, तर आपल्याला 3:1 प्रोपोर्शन मध्ये फिनोटाइपिक रेशिओ मिळाला आणि 1:2:1 प्रोपोर्शन मध्ये जिनोटाइपिक रेशिओ मिळाला. हाईट ऐवजी तुम्ही सीडचा कलर घ्या, सीडचा शेप घ्या, पॉडचा शेप घ्या, पॉडचा कलर घ्या, फ्लावरची पोझिशन घ्या, फ्लावरचा कलर घ्या, कोणतेही कॅरेक्टर घ्या, कोणतेही कॅरेक्टर सिलेक्ट करून तुम्ही जर क्रॉस करताल तर तुम्हाला ऑलवेज सेम टाइपचा रेशो ऑब्टेन होईल, बरोबर आहे. सारखाच रेशो आपल्याला ऑब्टेन होतो, त्या रेशो मध्ये काही चेंज झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्याच्यामुळे युनिव्हर्सली ऍप्लिकेबल टाइपचे लॉज या मेंडलनं त्या पर्टिक्युलर क्रॉसेसच्या एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर काय केलेले आहेत, एक्सप्लेन केले किंवा प्रपोज केलेले आहेत. तर तसाच पहा क्रॉसिंग मध्ये आपल्याला सेकंड टाइपचा क्रॉस स्टडी करायचा आहे, दॅट इज अ डाय
हायब्रिड, dihybrid cross. Dihybrid cross, a cross which is done by selecting a two pairs of contrasting traits. दोन कॅरेक्टर सिलेक्ट करून आपण काय करायला आहोत, हा पर्टिक्युलर क्रॉस करायला आहोत. पहा दोन कॅरेक्टर आपण सिलेक्ट करू. फिनोटाइप आहे आपल्याकडे ऑर्गॅनिझमचा अवेलेबल आहे. पहा दोन टाइपचे प्लांट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. कन्सिडर करा की एक पर्टिक्युलर राऊंड सीड असणारं प्लांट आहे, राऊंड सीड असणारं प्लांट्स आहे आणि त्या पर्टिक्युलर राऊंड सीड असणाऱ्या प्लांट्स मध्ये सीडचा कलर आहे येलो, राऊंड येलो, राऊंड आणि येलो अशा सीड्स आहेत. अशा सीड्स असणाऱ्या प्लांट सोबत आपण क्रॉसिंग करायला होत. कशाची, दुसऱ्या एका पर्टिक्युलर टाइपच्या प्लांटची ज्याच्यामध्ये रिंकल आणि ग्रीन टाइपच्या सीड्स आहेत. बरोबर आहे. कॅरेक्टर सिलेक्ट केले मी सिंपली एक पहा. बरोबर आहे. तसं तुम्ही कोणतेही कॅरेक्टर सिलेक्ट करून हा क्रॉस करू शकता. पण सिंपल आपल्याला ते क्रॉस दिलेला आहे किंवा आपल्याला तो क्रॉस करायचा तो आपण हे कॅरेक्टर सिलेक्ट करून एक सीडचा आपण शेप कन्सिडर केलाय, सीड शेप आणि सीड कलर, हे जे दोन कॅरेक्टर्स आहेत हे दोन कॅरेक्टर सिलेक्ट करून आपण हा पर्टिक्युलर क्रॉस परफॉर्म करणार आहे. आता या पर्टिक्युलर फिनोटाइपसाठी त्या ऑर्गॅनिझम मध्ये असणारा जो जिनोटाइप आहे त्या जिनोटाइप बद्दल आपल्याला पाहायचं आहे. पण राऊंड सीड्स साठी एक पर्टिक्युलर सिम्बॉल आपण यूज करतो, कॅपिटल आर. डॉमिनंट टाइपची होमोझायगस पॅरेंट्स आपण जनरली क्रॉसिंगच्या एक्सपेरिमेंट मध्ये सिलेक्ट करतो. कॅपिटल आर आणि येलो कलरचा ज्या सीड्स आहेत हा सुद्धा डॉमिनंट ट्रेट आहे. त्याच्यामुळे कॅपिटल आर कॅपिटल वाय क्रॉस विथ रिंकल टाइपच्या ज्या सीड्स आहेत, रिंकलच्या सीड्स आहेत, या रिंकल सीड्स मध्ये डब्ल्यू लेटर यूज करत नाहीत आपण. त्यासाठी याच सेम लेटरचा स्मॉल व्हर्जन आपण यूज करतो, स्मॉल आर आणि ग्रीन कलरच्या सीडसाठी स्मॉल वाय. तर हा पर्टिक्युलर क्रॉस आपल्याला परफॉर्म करायचा. पहा लक्षात आलंय. जिनोटाइप सांगितलाय मी आणि जिनोटाइप सोबत त्याचा फिनोटाइप सुद्धा आपण इथं एक्सप्लेन केलेला आहे. आता या जिनोटाइपचा आता पुढची गॅमेटोजेनेसिसची प्रोसेस आहे. गॅमेटोजेनेसिस हे मोडू करे. गॅमेटोजेनेसिस आपला पुढचा क्रॉस आपल्याला पूर्ण बोर्डवर लिहिता येते. मोडू काय जिनोटाइप लिहितो फक्त आता मी. जिनोटाइप कॅपिटल आर वाय क्रॉस विथ स्मॉल आर स्मॉल वाय. बरोबर आहे. आता या टाइपच्या इंडिव्हिज्युअलनं गॅमेटोजेनेसिस जर केलं, दिस इंडिव्हिज्युअल्स आर अंडर द प्रोसेस ऑफ गॅमेटोजेनेसिस. नंबर ऑफ हिट्रोझायगस कंडिशन सांगा मला किती आहेत या प्रत्येक कॉम्बिनेशन मध्ये. हाऊ मेनी हिट्रोझायगस आर प्रेझेंट इन अ बोथ जिनोटाइप. या दोन्ही जिनोटाइप मध्ये हिट्रोझायगस कंडिशन किती आहेत. हिट्रोझायगस फास्ट 10 सेकंदात. नंबर ऑफ हिट्रोझायगस अरे का पिसाळे का, सांगा लवकर. हिट्रोझायगस कंडिशन नाहीत ना रे, इंटायर होमोझायगस कंडिशन्स आहेत. कॅपिटल आर होमोझायगस आहे. सेकंड जो आपण कॅरेक्टर सिलेक्ट केलंय त्या कॅरेक्टरसाठी सुद्धा हे प्लांट सेम कसे आहेत, होमोझायगस आहेत. तर होमोझायगस आहेत. नंबर ऑफ हिट्रोझायगस कंडिशन 0 2⁻⁴ म्हणजे टोटल एकाच टाइपचे गॅमेट्स आपल्याला प्रोड्यूस झालेले पाहायला मिळतात. दोन्हीपैकी कोणता एक जीन जाऊ द्या. जसं आता कॅपिटल आर दोन पर्टिक्युलर डॉमिनंट जीन्स एकाच पर्टिक्युलर क्रोमोझोमच्या पेयर्सवर प्रेझेंट आहेत. याच्यापैकी कोणताही आरला तरी काही फरक पडत नाही. त्याच्यामुळं एक कॅपिटल आर त्याच्यासोबत कॉम्बिनेशन मध्ये येईल कॅपिटल वाय. तशीच सेम कंडिशन इकडे सुद्धा स्मॉल आर स्मॉल वाय एका टाइपचे गॅमेट्स हे इंडिव्हिज्युअल काय करतात, प्रोड्यूस करतात. जर हिट्रोझायगस कंडिशन असती कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय अशी जर हिट्रोझायगस कंडिशन असती तर टोटल एका पर्टिक्युलर हिट्रोझायगस कंडिशनसाठी आपण सांगतो 4 टाइपचे गॅमेट प्रोडक्शन करणं पॉसिबल आहे. 4 टाइपचे गॅमेट प्रोड्यूस होऊ शकतात. पण तसे 4 टाइपचे गॅमेट इथं प्रोड्यूस होणार नाहीत कारण एंटायर कंडिशन कशी आहे, हिट्रोझायगस आहे. हा सुद्धा हिट्रोझायगस आहे, हा सुद्धा हिट्रोझायगस आहे. म्हणजे नंबर ऑफ हिट्रोझायगस किती झाले, 2 झाले. 2⁻², 2 × 2 = 4. 4 टाइपचे गॅमेट प्रोड्यूस झाले असते. पण तसे 4 टाइपचे गॅमेट प्रोड्यूस होत नाहीत. एकाच टाइपचे गॅमेट आपल्याला इथं होमोझायगस कंडिशन मध्ये पाहायला मिळाले. बरोबर आहे.
आता गॅमेटोजेनेसिसच्या नंतर जे गॅमेट्स प्रोड्यूस झालेले त्या गॅमेट्सचं फ्युजन होईल. गॅमेट्स आर अंडर द प्रोसेस ऑफ फ्युजन और सिंगॅमी और फर्टिलायझेशन वाले सिंगॅमी वाले. सिंगॅमीने काय होईल पहा, नवीन जो इंडिव्हिज्युअल डिप्लॉइड तयार होईल. गॅमेट्स कसे आहेत, दीज आर द हॅप्लॉइड गॅमेट्स. बरोबर आहे, हॅप्लॉइड टाइपचे गॅमेट्स आहेत. दोन हॅप्लॉइड गॅमेट्स एकमेकांसोबत फ्यूज होतात. कॅपिटल आर कॅपिटल वाय फ्यूज विथ अ स्मॉल आर स्मॉल वाय. आणि नवीन प्रोजेनी आपल्याला पाहायला मिळेल विथ अ हिट्रोझायगस, टू हिट्रोझायगस कंडिशन. दोन हिट्रोझायगस कंडिशन्स आहेत तिथं. बरोबर आहे. आता ही नवीन प्रोजेनी प्रोड्यूस झालेला आपण थोडंसं रिअरेंज जर केलं तर कशी रिअरेंजमेंट होईल ती पहा. कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय असा टाइपचा हिट्रोझायगस इंडिव्हिज्युअल आपल्याला झायगोट मध्ये किंवा झायगोटच्या फॉर्मेशन मध्ये तयार झालेला पाहायला मिळाला. तर कॅपिटल आर त्याच्यानंतर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय या टाइपचा हिट्रोझायगस इंडिव्हिज्युअल किंवा हिट्रोझायगस झायगोट आपल्याला फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये तयार झालेला पाहायला मिळाला. या झायगोटची पुढे डेव्हलपमेंट होईल. This zygote on under the process of development will form a seed. When we sown this seed and selfing it with a same parent which are having a same genotype. काय केलं आपण, या पर्टिक्युलर झायगोट पासून सीड तयार होऊ दिल्या आणि सीड तयार झाल्यानंतर त्या सीडची आपण सोईंग केली. बरोबर आहे. आणि सीडची सोईंग केल्यानंतर त्याला आपण क्रॉस पॉलिनेशनच्या ऐवजी सेल्फ पॉलिनेशन करायला, सेल्फिंग करायला. तर सेल्फिंग करते वेळेस आपण सेम टाइपच्या जिनोटाइप सोबत त्याला काय करत असतो, क्रॉस करत असतो. म्हणजे कॅपिटल आर स्मॉल आर क्रॉस विथ कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय अशी आपण क्रॉसिंग करायलो. आता या टाइपच्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये आपल्याला बेसिकली दोन टाइपचे गॅमेट प्रोड्यूस केलेले, चार टाइपचे गॅमेट प्रोड्यूस केलेले पाहायला मिळतात. कसे पाहायला मिळतात पहा, काय काय गॅमेट प्रोड्यूस होणार. एक पहा, कॅपिटल आर क्रिस क्रॉस पॅटर्न आपण दाखवू. कॅपिटल आर फ्यूज विथ अ कॅपिटल वाय आणि कॅपिटल आर फ्यूज विथ अ स्मॉल वाय. काय काय कॉम्बिनेशन पहा, कॅपिटल आर कॅपिटल वाय एक टाइपचा गॅमेट तयार झाला. त्याच्यानंतर कॅपिटल आर स्मॉल वाय सेकंड टाइपचा गॅमेट. त्याच्यानंतर पुन्हा आता सेकंड आर जो जीन आहे किंवा सेकंड जो ॲलिल आहे तो त्या ॲलिलचे सुद्धा या पुढच्या दोन गॅमेट सोबत जाऊन येण्याचे फ्यूज होण्याचे चान्सेस कसे आहेत, सेम आहेत. म्हणजे आता आणखी गॅमेट काय तयार होतात, स्मॉल आर कॅपिटल वाय. त्याच्यानंतर पुढचा गॅमेट कोणता असेल, स्मॉल आर स्मॉल वाय. असे टोटल चार टाइपचे गॅमेट्स काय होतात, प्रोड्यूस होतात ड्युरिंग द गॅमेटोजेनेसिस. सेल्फिंग करते वेळेस आपण गॅमेटोजेनेसिस केले. आता हे गॅमेट पाडते वेळेस पुन्हा आणखी एक सोपी ट्रिक्स तुम्हाला. काय सोपी ट्रिक्स आहे, कॅपिटल आर आहे बरोबर आहे, त्याच्यानंतर स्मॉल आर त्याच्यासोबत कॅपिटल आर स्मॉल आर दोन जीन झाल्या. त्याच्यानंतर त्याच्यासोबत आणखी कोणत्या कोणत्या जीन आहेत, कॅपिटल वाय आहे स्मॉल वाय. याच्यासोबत डायरेक्टली आपण काय करणार, जे पॅरेंटल साईज किंवा ज्याच्या अपोजिट सेक्स असणारे इंडिव्हिज्युअल त्यांची जर आपण क्रॉसिंग केली डायरेक्टली कॅपिटल आर कॅपिटल वाय बरोबर आहे, स्मॉल आर स्मॉल वाय. त्याच्यानंतर कॅपिटल वाय आहे तर कॅपिटल वाय सोबत स्मॉल आर आणि शेवटी स्मॉल वाय त्याच्यासोबत स्मॉल आर. टोटल चार टाइपचे गॅमेट इकडे सुद्धा आपल्याला इझिली प्रोड्यूस करता येतात. डायरेक्टली तो क्रॉस दाखवून आपण अगोदरच्या मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये जसं ॲरो दाखवून असे क्रॉस दाखवले होते त्या टाइपनं आपल्याला टोटल चार टाइपचे गॅमेट प्रोड्यूस झालेले पाहायला मिळतात. आता हे जे गॅमेट्स आपल्याला तयार झाले ते गॅमेट दोन्ही साईडकडे तयार होणार आहेत बरोबर आहे. मॅटर्नल साईडकडे सुद्धा गॅमेट तयार होणार आहेत आणि पॅटर्नल साईडकडे सुद्धा, म्हणजे मेल पॅरेंटकडे सुद्धा हे गॅमेट प्रोड्यूस होणार आहेत आणि मेल पॅरेंट सोबत फिमेल पॅरेंट मध्ये सुद्धा या टाइपचे गॅमेट प्रोड्यूस होणार आहेत. सेम टाइपचे गॅमेट. आता फिमेल पॅरेंट मधले गॅमेट आपण खाली दाखवू. कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय झाले. टोटल चार टाइपचे गॅमेट मेल आणि फिमेलचे. आता या गॅमेटचं फ्युजन होऊन नवीन प्रोजेनी कशी प्रोड्यूस होईल त्याच्यासाठी आता चेकर बोर्ड ज्याला आपण पुनेट स्क्वेअर म्हणतो, पनेट स्क्वेअर आहे बरोबर आहे. रेग्नाल्ड सी पुनेट नावाच्या सायंटिस्टचा आपण जो कालचा चेकर बोर्ड सांगितला किंवा पुनेट स्क्वेअर सांगितला. प्रोबॅबिलिटी चान्सेस कॅल्क्युलेट करण्यासाठी नवीन कॉम्बिनेशन कोणत्या टाइपचे तयार होतात त्याचे कॉम्बिनेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी पुनेट स्क्वेअरचा आपण यूज करतो. तिथं सिम्पली हे गॅमेट आपल्याला दाखवायचे आणि गॅमेटचं फ्युजन दाखवायचंय. कसं दाखवणार पहा, काय करायचं, एका साईडला आपण मेल पॅरेंटचे गॅमेट लिहिणार, एका साईडला आपण फिमेल पॅरेंटचे गॅमेट लिहिणार. एक टेबल तयार करायचा आहे. वरच्या साईडला इकडे असतात मेल गॅमेट आणि लोअर साईडला असतात फिमेल गॅमेट. आले लक्षात इथपर्यंत. आता इथे गॅमेट लिहायचे मेल साईडचे आणि फिमेल साईडचे गॅमेट कोणते आहेत.
मेल साईडचे गॅमेट कोणते आहेत पहा, मेल मध्ये कॅपिटल आर कॅपिटल वाय, कॅपिटल आर त्याच्यानंतर स्मॉल वाय, स्मॉल आर कॅपिटल वाय, त्याच्यानंतर स्मॉल आर स्मॉल वाय. झाले मेल साईडचे 4 गॅमेट. तसेच फिमेल साईडचे 4 गॅमेट एका साईडला लिहून काढणार आपण. काय लिहिणार फिमेल साईडच्या, कॅपिटल आर कॅपिटल वाय, त्याच्यानंतर कॅपिटल आर स्मॉल वाय, स्मॉल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल आर स्मॉल वाय. त्याला पॅरेंटल कॉम्बिनेशन गॅमेट्स तयार झालेत आपल्याकडे, गॅमेट्स अवेलेबल आहेत. आता या गॅमेटची सिम्पली आपण कॉम्बिनेशन करणार गॅमेटचं. बस सोपी पद्धत, सर्वात सोपी एक ट्रिक सांगतो तुम्हाला. काय करायचं, या साईडचे जे आपण गॅमेट्स आहेत, या साईडच्या गॅमेटला या प्रत्येक गॅमेट सोबत मल्टिप्लाय करायचंय. तुम्ही गुणाकार करता, तिरपा गुणाकार, तसं क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं आपल्याला प्रत्येक गॅमेट सोबत करायचंय. काय करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन सोबत, कॅपिटल आर कॅपिटल वाय, कॅपिटल आर कॅपिटल वाय, कॅपिटल आर कॅपिटल वाय, जशाला तसं आपण लिहून काढा आणि याच्या समोरचा गॅमेट इथं लिहून काढणार, कॅपिटल आर कॅपिटल वाय. लक्षात. आता आणखी सोपं किंवा आणखी थोडंसं लॉजिकली जर त्याला आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण सेम लेटर किंवा सेम जीन रिप्रेझेंट करणारे लेटर सोबत सोबत लिहू आणि दुसऱ्या कॅरेक्टरसाठी जीन वेगळे लिहू. जसं आता याची रिअरेंजमेंट जर आपण केली, या कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वायची प्रॉपर जर आपण रिअरेंजमेंट केली तर कशी रिअरेंजमेंट होईल, कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय. काय केलंय मी, सिम्पली फक्त रिअरेंजमेंट केली त्याची, बरोबर आहे. अशा वेळेला आपण आता पुढचे सगळे झायगोटचे कॉम्बिनेशन आपण रिप्रेझेंट करू. आता पाहिजे काय, कॅपिटल आर आहे, इकडे सुद्धा कॅपिटल आर आहे, कॅपिटल वाय स्मॉल वाय, त्याच्यानंतर पुन्हा आणखी कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय, पुन्हा आणखी कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. हे झाले एका पर्टिक्युलर गॅमेटच्या फ्युजनचे चान्सेस. एक मेल गॅमेट आहे, ह्या एका मेल गॅमेटचे 4 फिमेल गॅमेट सोबत फ्यूज होण्याचे चान्सेस आपण कॅल्क्युलेट केले. तसंच पुढच्या नेक्स्ट गॅमेट सोबत आता सेकंड टाइपचा मेल गॅमेट फिमेल गॅमेट आपल्याकडे अवेलेबल आहे, कॅपिटल आर स्मॉल वाय. इट कॅन बी फ्यूज विथ, इट हॅज अ इक्वल चान्सेस टू फ्यूज विथ एनी वन ऑफ द मेल गॅमेट. कोणत्या एका मेल गॅमेट सोबत जाऊन काय होऊ शकतात, ते फ्यूज होऊ शकतात. मग फ्युजनच्या वेळेस काय होईल, कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, त्याच्यानंतर पुन्हा आणखी कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, त्याच्यानंतर पुन्हा कॅपिटल आर स्मॉल वाय. थर्ड टाइपचे चान्सेस पाहिजे, थर्ड टेबल आपण थर्ड गॅमेट कन्सिडर करायला. थर्ड गॅमेट सांगा फ्युजन चान्सेस, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय त्याच्यानंतर पुन्हा आणखी कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, त्याच्यानंतर स्मॉल आर कॅपिटल वाय त्याच्यानंतर पुढे आणखी स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. शेवटचा गॅमेट पाहता काय येईल त्या कॉम्बिनेशनचे चान्सेस, कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. नेक्स्ट कॉम्बिनेशन कॅपिटल आर स्मॉल वाय, पुढे आणखी पुन्हा स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. आणखी शेवटचं कॉम्बिनेशन स्मॉल आर स्मॉल वाय. पहा हे झाला जिनोटाइप तयार आपल्याकडे. आता या जिनोटाइप साठी फिनोटाइप आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. फिनोटाइप माहिती करून घ्यायचे त्यांचे काय असेल. या टाइपचा जर जिनोटाइप असेल तर त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचा फिनोटाइप काय असेल. अगोदर हे पूर्ण एंटायर जिनोटाइप लिहून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 16 17. 4 1 4 4 2 4 3 12 4 16 16 टाइपचे जिनोटाइप आपल्याकडे अवेलेबल आहेत. 9:3:3:1 9 3 12 12 3 15 15 आणि 1 16. तो रेशो आपल्याला इथं आता कॅल्क्युलेट करायचा आहे बघा. चला फास्ट लिहून घ्यायचं एका सेकंदात. नंबर देऊ आपण प्रत्येकाला म्हणजे तुम्हाला पुन्हा आणखी कन्फ्यूज होणार नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16.
इकडचं झाले का रे, हे मोडू का या साईडचं, इकडचं मोडू का या साईडचा, आता फिनोटाईप आपल्याला पाहायचंय कसा फिनोटाईप असेल त्या ऑर्गॅनिझमचा, बरोबर आहे. त्याच्यामध्ये हे डिफरंट टाईपचे जिनोटाईप्स आहेत. पण पहिला जिनोटाईप आपल्याकडे अवेलेबल आहे कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय, एक नंबरचा, पहिल्या नंबरचा. आता होमोझायगस कंडिशन आहे आणि होमोझायगस कंडिशन मध्ये दोन्हीही डॉमिनंट आहेत. तर या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमच्या सीडचा शेप आणि कलर कसा असेल, द सीड्स शुड बी राऊंड अँड ग्रीन इन कलर, बरोबर आहे. सॉरी, कॅपिटल वाय राऊंड अँड येलो इन कलर. सेकंड जिनोटाइप सांगा मला, कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. होमोझायगस एक कंडिशन, एका कंडिशन मध्ये हेटेरोझायगस. इथं सुद्धा राऊंड आणि येलो सीड्स आपल्याला पाहायला मिळतात. थर्ड जिनोटाइप सांगा काय आहे, तर थर्ड जिनोटाइप आहे बघा कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल वाय कॅपिटल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल वाय, राऊंड, कारण एक डॉमिनंट जीन आहे राऊंड आणि दोन्ही इकडे दोन्ही डॉमिनंट आहेत, होमोझायगस कंडिशन आहे, राऊंड येलो. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचा जिनोटाइप आहे कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, राऊंड येलो. त्याच्यानंतर 5 नंबरचा कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, राऊंड येलो. 6 नंबरचा कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय. काय फिनोटाइप त्याचा सांगा, राऊंड सीड असतात आणि राऊंड सीड सोबत ग्रीन असतात, बरोबर आहे. होमोझायगस रेसेसिव्ह कंडिशन आली, स्मॉल वाय. त्याच्यानंतर 7 नंबरचा 7 कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, राऊंड येलो. 8 नंबरचा कॅपिटल आर स्मॉल वाय, राऊंड ग्रीन. 9 नंबरचा कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय, काय असेल याचा फिनोटाइप, राऊंड येलो. 10 नंबरचा 10th कॅपिटल आर स्मॉल वार कॅपिटल वाय स्मॉल वाय, राऊंड येलो. 11 नंबरचा स्मॉल आर कॅपिटल वाय रिंकल येलो. 12 स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, रिंकल येलो. 13 कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, राऊंड येलो. 14 कॅपिटल आर स्मॉल वाय, राऊंड रिंकल. 15 कॅपिटल आर स्मॉल वाय, काय असेल, राऊंड रिंकल. त्याच्यानंतर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, रिंकल, सॉरी राऊंड रिंकल नाही, राऊंड ग्रीन. इकडे सुद्धा रिंकल ग्रीन.
रिंकल आणि कॅपिटल वाय आहे, सॉरी कॅपिटल वाय असल्यामुळं रिंकल येलो. कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल वाय राऊंड आणि त्याच्यानंतर ग्रीन, राऊंड ग्रीन, रिंकल येलो. आता पहा फिनोटायपिक कॉम्बिनेशन काय काय आले तर. फिनोटायपिक कॉम्बिनेशन पहा, राऊंड येलो किती आहेत काउंट करा. राऊंड येलो 1 2 3 4 5 6 7 8 9. पहा इकडे कुठे आहे का पुन्हा राऊंड येलो नाही. तर काय झाले राऊंड येलो, राऊंड येलो 9. त्याच्यानंतर रिंकल आणि ग्रीन, रिंकल ग्रीन. पहा रिंकल ग्रीन कुठं कुठे आहे. राऊंड येलो, राऊंड येलो, राऊंड ग्रीन पहा, राऊंड ग्रीन, राऊंड ग्रीन 1 2 2 3. राऊंड ग्रीन, राऊंड ग्रीन इकडे सुद्धा राऊंड ग्रीन 3 आणि 1 4 3. पण 3 + 1 आपण तिकडे पुढे कन्सिडर करू. लक्षात घ्या पहिल्यांदा 3. रिंकल येलो, रिंकल येलो 1 2 आणि 3. रिंकल येलो 3 आणि एक ऍडिशनल आपल्याला जो राऊंड ग्रीनचा पाहायला मिळाला आहे तो 9:3:3:1. इथं एक कॉम्बिनेशन आपलं राऊंड ग्रीन, राऊंड ग्रीन एक एक्स्ट्रा आलं आपलं. राऊंड ग्रीन कुठं 15 नंबर, 11 12 13 14 15. स्मॉल आर स्मॉल आर, स्मॉल आर स्मॉल आर इथं कॅपिटल आर झाले. स्मॉल आर काय असेल ते रिंकल, रिंकल ग्रीन. रिंकल ग्रीन एक कॉम्बिनेशन आहे फक्त आपल्याकडं. पहा रिंकल ग्रीन दुसरीकडे कुठं ऑप्शन कॉम्बिनेशन दिसायला तुम्हाला याच्यामध्ये. इथं या 15 नंबरच्या ऐवजी इथं स्मॉल आर ऐवजी घेऊन इथं आपलं काय आलं तर कॅपिटल आर मुळे एक तो सेम कॉम्बिनेशन होईल. 4 नंबर येईल पण 4 ऐवजी आता पहा प्रत्येकाचा काउंट करा. राऊंड येलो किती आहे तुमच्याकडं. राऊंड येलो 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर 7 8 आणि 9. त्याच्यानंतर राऊंड येलोच्या नंतर नेक्स्ट आपण घेतला कोणता राऊंड ग्रीन. पहा राऊंड ग्रीन 1 2 1 2 आणि इथं एक 3 झालं 3. राऊंड ग्रीनच्या नंतर पुढचा रिंकल येलो 1 2 आणि हा 3. रिंकल येलो किती झाले 3 आणि एकच सर्वात वेगळा टाईपचा फिनोटाइप रिंकल ग्रीन. या रिंकल ग्रीनचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळाले 1. हा झाला फिनोटायपिक रेशो 9:3:3:1. जिनोटायपिक रेशो कॅल्क्युलेट करायचा याच्यावरूनच. जिनोटायपिक रेशो सारखे सारखे जिनोटाइप असणारे पहा. कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय किती जागेवर आहे पहा. काउंट करा त्याच्यामध्ये. कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय पहा कुठे दिसायला का तसं सेम जिनोटाइप नाही. एक जिनोटायपिक रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रत्येक जिनोटाइप तुम्हाला पाहावं लागेल. सारखे सारखे कॅल्क्युलेट करायचे. जसं कॅपिटल आर स्मॉल वाय किती जागेवर आहे पहा तसे कॅल्क्युलेट करायचे. एक काही तर पुन्हा आणखी कुठं असेल तर कॅल्क्युलेट करायचं आणि प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळा नंबर द्यायचा आणि त्याचा जिनोटायपिक रेशो कॅल्क्युलेट करायचा. इथं सुद्धा 16 पर्टिक्युलर नंबर्स किंवा न्यूमेरिकल व्हॅल्यूज तुम्हाला त्या याच्यामध्ये कॉम्बिनेशन मध्ये पाहायला मिळतात. समजलंय. डायहायब्रिड क्रॉसचा रेशो आपल्याला फिनोटायपिक रेशो यायला पाहिजे. बरोबर आला आपला फिनोटायपिक रेशो 9:3:3:1 इज द फिनोटायपिक रेशो. बरोबर आहे. आणि जिनोटायपिक रेशो तुमच्यासाठी होमवर्क आहे कॅल्क्युलेट करून आणायचा आहे. सारख्या सारख्या टाईपचे पाहिजे. जसं कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय किती जागेवर पाहायचं त्याचा नंबर लिहायचा. फक्त एक एक जिनोटाइपचा नंबर लिहायचा. सारखे सारखे किती येतात. जर आता हे कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय 2 वेळेस असेल तर 2 लिहायचं.
त्याच्यानंतर कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय एक वेळेस असेल तर एक नंबर, असं एक 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 काउंट करत शेवटी जिनोटायपिक रेशो पूर्ण डायहायब्रिड क्रॉस साठीचा कॅल्क्युलेट करून उद्याच्या लेक्चरमध्ये मला दाखवायचा. कालचं होमवर्क तुम्ही पाठवलं होतं का सर त्याच्यावर? आहे तरी लिहून घ्यायचंय फास्ट 0 मिनिटात. त्याच्यानंतर आणखी एक तुम्हाला होमवर्क पहा, तुम्ही काय करायचंय घरून येते वेळेस उद्या एक क्रॉस करून आणायचा, कॅपिटल टी क्रॉस विथ कॅपिटल टी त्याच्यासोबत दुसरे एक आणखी डायहायब्रिड क्रॉस साठी कॅरेक्टर आपण कन्सिडर करू, कॅपिटल आर क्रॉस्ड विथ स्मॉल टी स्मॉल आर. हा डायहायब्रिड क्रॉस साठीचा क्रॉस तुम्ही उद्या मला करून दाखवायचा आहे आणि हा कंपल्सरी आहे सगळ्याला कंपल्सरी आहे. हा क्रॉस उद्या सगळ्यांनी केलाच पाहिजे. त्याचा पुनेट स्क्वेअर चेकर बोर्ड मला दाखवायचा आहे. त्याच्यानंतर चेकर बोर्ड सोबत हे फिनोटाईप असे लिहिलेले आपण हे सुद्धा दाखवायचे आहेत आणि सगळ्यांनी उद्या तुमच्या ग्रुप ऍडमिनला त्याचा फोटो सेंड करायचा, बरोबर आहे, व्हॉट्सअप करायचंय. चला लिहिण्यात आलं असेल तर लेफ्ट करा आणि सोमवारपर्यंत तो होमवर्क केला तरी चालतंय. 2 होमवर्क सांगितले तुम्हाला. एक तर जिनोटायपिक रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे डायहायब्रिड क्रॉस साठीचा आणि दुसरा एक डायहायब्रिड क्रॉस तुम्हाला स्वतः करायचा आहे. सगळे त्याचे गॅमेट पाडून फर्स्टच्या F1 जनरेशनचे गॅमेट, त्याच्यानंतर F2 जनरेशनचे गॅमेट, त्यांचं फ्युजन, सगळ्या प्रोसेस तुम्हाला स्वतः कंप्लीट करायच्यात. समजलंय? स्क्रीनशॉट घ्या आणि लेफ्ट करा. तुमच्या बुकमध्ये हा डायहायब्रिड क्रॉसचा टेबल दिलेला नाही, तो टेबलमध्ये असं फिलअप करायचं आहे आपण इन्फॉर्मेशन लिहिलेली.